पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुचाना गुळ पावडर स्पेशल पार्टनर अनुवेद पवित्र स्नानच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे फारच मनापासून तुम्हा सगळ्यांचं आनंदाने स्वागत करतो। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा मी तुम्हाला एखाद्या बसमधल्या कंडक्टरचा आवाज काढायला सांगितला किंवा ते पात्र उभं करायला सांगितलं, तुम्ही कसं कराल? तुम्ही लगेच असं कराल ना, तिकीट 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 द्या तिकीट, असं कराल की नाही? काय केलं तुम्ही तर पुरुषाचा आवाज काढलात, करडा आवाज लावलात। पण जरा विचार बदला, कारण काळ बदललाय। अहो, आजकाल अंतराळामध्ये जाणारे अंतराळवीर असो किंवा विमान चालवणारा पायलट असो किंवा ऑटो रिक्षा चालवणारा ऑटो चालक असो किंवा बसमध्ये तिकीट काढणारा कंडक्टर असो, या सगळ्या ठिकाणी महिला काम करतायत, त्या अग्रेसर आहेत। आता आज ज्या ताईंना आपण भेटणार आहोत त्या सुद्धा महिला कंडक्टर म्हणून काम करतात। किती भारी! म्हणजे एखादा जर आगाऊ पॅसेंजर भेटला तर त्याला योग्य ठिकाणी जागाही दाखवतात आणि जरा बरा पॅसेंजर भेटला तर त्याच्याशी प्रेमाने बोलून त्याला पत्ताही सांगतात। अशा सोनलताई शिरसाट माने आणि त्यांचे पती कुणाल माने या जोडीला जोडीत गोडीच्या आजच्या भागात आपण भेटूया। अप्रतिम असे पदार्थ पाहूया आणि बघूया आजच्या भागात कुठल्या पदार्थांचं तिकीट 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 निघतंय। चला, नमस्कार, मला दिवाळीच्या खूप शुभेच्छा, तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा, तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा। आणि आता आपण आजच्या जोडीला आमंत्रित करूया, त्यांच्यात काय गोडी आहे ती बघूया आणि दिवाळीचा एपिसोड साजरा करूया। यावे यावे। नमस्कार। 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 काय नाव आपलं? सोनल शिरसाट उर्फ माने। उर्फ माने? माने लग्नानंतरचं। लग्नानंतरचं। ह्यांचं नाव काय? धनंजय माने? कुणाल माने। कुणाल माने। मला वाटलं धनंजय माने इथेच राहतात का? काय करता कुणाल साहेब आपण? आरोग्य विभागात। बर, आणि आपण काय करता? मी BST मध्ये कंडक्टर आहे। वेगळं क्षेत्र आहे दोघांचंही? हो। वा वा वा, खूप छान। किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 8 वर्ष झाली। लग्नाला 8 वर्ष झाली? अफेअर 7 वर्ष। त्याच्या आधी अफेअर 7 वर्ष होतं? बालवाडीतच पाहिले होतं काय निघाला? नाही, शाळेमधून। कुणी कुणाला विचारलं मग? मीच विचारलं। काय म्हणून विचारलं? की मला तुला स्वभाव खूप आवडलाय हां आणि मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे। अच्छा, माझ्या आयुष्याच्या एसटीवर कंडक्टर होशील का? या जोडीची जर गोडी काय आहे असं मी विचारलं तर काय सांगाल? काय खासियत आहे तुमच्या कपलची? तिचा सपोर्ट खूप असल्यामुळे मी आणि मेन म्हणजे कसं आता सध्या मध्येच ब्रेकअप करतात, त्या दृष्टिकोनातून मी तो विचार नाही केला। मी विचार काय केला की आपण ब्रेकअप करायचं नाही, आपण पुढे तिला कधी ठामपणे जिद्दीने आपण तिला पण हे करू, होकार मिळवू आणि आयुष्य आपण तिच्यावरच सुख आणि समृद्धाची। तुम्ही असं ठरवलंच होतं पहिल्यापासून, निश्चयच केला करायचं की हिच्याशीच करायचं, बाकी कोणाशीच नाही। कसा वाघ आमचा निश्चयच केला होता आणि मग तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला। वा, प्रेमामध्ये नात्यामध्ये निश्चय फार महत्वाचा असतो, हो की नाही? त्याच्यामुळे तुमचा हा निश्चय तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला, या जोडीमधली गोडी टिकून राहील। आता काम करूया, दिवाळीचा दिवस आहे, छान पदार्थ करूया। चला मग पदार्थ करूया। या चला मंडळी, जोडी इथे आलेली आहे, स्वयंपाक करणार आहे। पहिला पदार्थ कुठला आहे? मूग लाडू। पहिला पदार्थ आहे मूग लाडू। त्याच्याकडे जाऊया आपण आधी एक छोटासा खेळ खेळूया। संसार म्हणल्यानंतर जोडीमध्ये गोडी आणण्यासाठी खेळ खेळायलाच पाहिजे, काय काकू? बरोबर ना? बरं, मग आता हे तुम्ही तुमच्या कानाला लावा। आता तुम्ही बसमध्ये कंडक्टर आहात, तुम्हाला सगळे स्टॉप माहिती असतील, पण आता ह्या कानातल्या ह्याच्यावरती म्युझिक वाजेल, ते तुम्हाला स्टॉपचं नाव सांगतील, ते तुम्हाला ओळखायचं आहे ते चालू असताना। हां, नीट लावलं कानावरती? हो हो। आता ऐकू येतंय? काही काय ऐकू येतंय? येतोय। काय ऐकू येतंय? आवाज येतोय। माझा येतोय? ह्याचा येतोय ना? परफेक्ट। चला तिकडे बघा, ते सांगणार आहेत तुम्हाला, ते सांगणार आहेत जागृती नगर। जागृती नगर। जागृती नगर। जागृती नगर। बरोबर आहे। पुढचं आहे चकाला। 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 ओळखू आलं। पुढे आहे मजास बस डेपो। मजास बस डेपो। मजाज डेपो। ओके, छान, काढा ते। तुम्ही हाडाच्या कंडक्टर आहात, धपाधप ओळखलं तुम्ही, लयच भारी। एकदा चेक करू, तुम्ही ऐकू येतंय का खरंच गाणं? बरोबर। येतंय। कान पॅक करा तुमचे, हे घाला। आता यांची बारी। असल्फा। 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 मरोळ पाईपलाईन। मरोळ पाईपलाईन। मरोळ पाईपलाईन। साकीनाका। साकीनाका। साकीनाका।
मीरा रोड. मीरा रोड. मीरा रोड. मीरा रोड. मीरा रोड. मला एक सांगा, तुम्ही एकाच बसने हिंडतात काय? बरोबर सगळे लव्ह मॅरेज यालाच म्हणतात. बरोबर कळलं काय. परफेक्ट लव्ह मॅरेज यांचं. सगळी उत्तरं सगळ्यांना येत आहेत. मीरा रोड काय, असलफा काय. आणि तुम्ही काय, जसे लोक हाडाचे पत्रकार असतात, हाडाचे गायक असतात, हाडाचे कलाकार असतात, तशा हाडाच्या कंडक्टर आहेत. यांनी तर अगदी लगेच ओळखलं. वा, या छानशा गोडी निर्माण करणाऱ्या गेम नंतर आपण वळूया पदार्थांकडे. चला, सोनलजी आणि कुणालजी आता तयार आहेत जोडीने स्वयंपाक करायला. पहिला पदार्थ आहे मूग लाडू. आता साहित्य सांगा मूग लाडूसाठीचं. हिरवे मूग, काजू, बदाम, तूप लागेल साजूक, मनुके आणि गुळ. इतकंच? हो. वा, आणि साधा सगळं सिंपल आणि पौष्टिक आहार. पौष्टिक आहार. काय करायचं पहिल्यांदा? आधी मूग भाजून घ्यायचे. घ्या. तुम्हाला कंडक्टर पहिल्यापासून व्हायचं होतं? हो, बाबांची इच्छा होती माझं कंडक्टर हो म्हणून. कुठे तुमचे बाबा? अच्छा, बरं बरं बरं. लोकांचे विचार असतात की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं. तुम्ही BSTचा काय विचार केला? कारण माझा मुलगा लहान होता, तर मी बोललो आता ही मोठी मुलगी आहे, तर बोललो तिला BSTत लावून टाकू जॉबला. अच्छा. मग तिला BSTत लावलं. अच्छा, मग ती कंडक्टर झाली. आणि पहिल्यापासून डॅशिंग आहे ते दिसतं ते साहेबांकडे बघून. कारण ती NCC मध्ये होती. बरं, मग तुम्ही NCC वगैरे सगळं एवढं छान हँडल करायचं, मग त्याच्यात पुढे काही करावं असं नाही वाटलं? वाटलं, पण बाबांची इच्छा होती की BST मध्ये मी वाहक म्हणून जॉब करावं. वा वा, खूप छान. मूग भाजून झालेले आहेत या गप्पांच्या नादात. आपण ते काढून घेऊया. हो. आता हे भाजलेले मूग काय करायचे? आता हे वाटून घेणार आहोत आपण मिक्सरला. हो. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. चला, मूग छान बारीक करून झालेले आहेत मिक्सरला, भाजलेले मूग. हो. आणि आता काय? आता आपण हे याची काप करून घेणार आहोत. कशाचे? काजू आणि बदामाचे. बरं, मग तुम्हाला काय लागेल? चॉपर. घ्या. पॅन तापलेला आहे. हो. आता तुमचे बाबा असं म्हणाले की तुम्ही डॅशिंग आहात. हो. याचा अनुभव ह्यांना किती वेळ आलाय? मला थोडं एवढं नाही, पण येतो कधी कधी प्रसंग. तुमच्या चेहऱ्यावर लिहिलं तुम्ही खोटं बोलताय. नाही तसे तुमच्या पुढे ते बोलत नाहीत फार काही. बोलतात. बोलतो, आपले पण काप कधी करून झालेले आहेत. त्यांनी विषयच बदला डायरेक्ट. आपले काप करून झालेले आहेत असं म्हणून विषयच कापला. ओके, काय करूया? तर याच्यामध्ये तूप घालूया आपण थोडंसं. घाला घाला. एवढं पुरे द्या. घालू टाक. का? हां, बरं. फक्त ड्राय फ्रुट्स का? हो. ठीक. मिश्रण. हे आपण चांगले भाजणार आहोत. बरं, भाजता भाजता जरा गप्पा मारूया परत. हो. कारण काय, गप्पांशिवाय कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही. हो. माझ्या असं लक्षात आलंय की तुमच्या बाबांना प्रश्न विचारताना मागून तुमच्या आई फार प्रॉम्प्टिंग करत होत्या. तर तिकडेही जरा स्टोरी तुमच्यासारखीच आहे. जरा आईशी गप्पा मारतो आता. काकू नमस्कार. काय सांगाल जावयाविषयी? जावई छान आहे आमची. मुलीविषयी काय सांगाल? मुलीविषयी मुलगी पण छान आहे. मुलीला स्वयंपाकाची आवड आहे. खूप काय काय बनवत असते ती घरामध्ये. दिवाळीत पण खूप बनवते. वा, हे छान ड्रायफ्रुट्स आता तुपावरती भाजून झालेले आहेत. काय करूया पुढे? आता हे आपण काढून घेणार आहोत. बरं, ठीक. पुढे काय करायचंय? आता आपण परत याच्यात तूप घालणार आहोत. मंडळी, सुरुवातीला आपण हिरव्या मुगाची छान पावडर करून घेतली, मूग भाजून. त्याच्यानंतर आपण काय केले, ड्रायफ्रुट्स तुपामध्ये छान परतून घेतले. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. हो. करणार ना? काय करायचंय? आता हे आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं. मग तूप घालूया का थोडं? नाही, पहिले हे घालायचं आणि लागेल तसं तूप घालत राहायचं. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आम्ही काय आज तुमचे शब्द बाहेर नाही, आणि कुणाला राव तर कधीच नाही. आपण आता याच्यात थोडंसं तूप घालणार आहोत. तुम्ही हा विषय आला की विषयले शिताफिनी टाळता. मी लक्षात आलंय माझ्या. जोडीविषयीच बोलायला आलोय मी तुमच्याकडे आज. चला सांगा, हे आता मी भाजायचं काम करतो. तुम्ही मला सांगा तुमच्या जोडीची खासियत काय? एकमेकावर विश्वास. कुणाचा? त्यांचा तुमच्यावर? त्यांचा माझ्यावर, माझा त्यांच्यावर. अच्छा, बर. चिडचिड करतात का कुणाला राव? नाही, बिलकुल नाही. कारण तुम्ही त्यांना वेळच येऊ देत नाही तशी. तुम्ही करता. बरं, कंडक्टर आहेत म्हटल्यानंतर वेगवेगळे अनुभव येत असतील. हो. रोज वेगवेगळी माणसं भेटतात. एखादा अनुभव सांगा ना. अनुभव काय नाही, पॅसेंजर साथ देतात. अच्छा. कधी कधी वेडवाकडे बोलणारे, धसमुसळेपणा करणारे, मग अशा वेळेला तुम्ही जरा
नाही असं नाही, समजून घ्यायचं असं आहे. अच्छा, पण एखादा असा लक्षात राहिलेला अनुभव सर्व्हिस मधला? चांगलेच अनुभव आतापर्यंत मी बघितले. बरं, किती वर्ष झाले सर्व्हिसला? 1 वर्ष. 1 वर्ष. अजून काय घालायचं याच्यात? अजून परत थोडंसं तूप घालायचं, घाला. जसं लागेल तसं तूप घालूया. बरं. वा, हिरव्या मुगाचा इतका छान वास येतोय ना. बरोबर भाजतोय ना मी? हो हो, हे आपण चांगले भाजून घ्यायचे. बरं. शाळा कोणती होती तुमची? विक्रोळी विद्या मंदिर आहे. दोघांची तीच हो का? हो सेम. आणि किती वर्षाचं अंतर? का एकाच वर्गात होते? नाही 4 वर्ष झाली. 4 वर्ष. अच्छा, मग पहिल्यांदा ह्यांना पाहिलं कधी तुम्ही कुणालराव? शाळेतच पाहिलं होतं. हो हो, पण तेव्हा त्या कितवीला होत्या, तुम्ही कितवीला? मी 10वीला होतो हम्म. आणि काही 7वी पास होऊन 8वीला होतो. त्यात पहिली नजर लक्षात आहे की नाही? हा पहिली नजर नाही तसं काही नव्हतं. हां, मग फक्त जस्ट बघितले होते, म्हणजे Just सगळ्यांमध्ये मिसळून राहायची, ते जरा स्वभाव तिचा खूप आवडल्या. अच्छा, मग तुम्हाला वाटलं आपल्यालाही घेतील मी सोडून हा. बाबा? म्हणून म्हणलं एक बघू. हा. नंतर मी दररोज बघत राहायचो अच्छा. की कसा आहे स्वभाव, कसा आहे बघाय. बघून स्वभाव कळतो का असा? नाही ना, मग मग माझे आपण फ्रेंड्स थोडं पण अजून होत्या. तूप घालणार आहोत. हे बघ, त्यांनी बदलला विषय. त्या बोलूच देत नाहीत मला जोडीविषयी. हा, थोडं थोडं तूप घालायचं याच्यात, लागेल तसं. ते आम्हाला कळलंय. आता आम्हाला हे ऐकायचंय जे तुम्ही बोलू दिलं. हा, तर मग बघता बघता स्वभाव माहीत झाला. नाही, नंतर मी भेटलो. हां, भेटून एकदा म्हणजे असं जस्ट फ्रेंड की मला तुझ्याशी मैत्री करायची म्हणून. मग त्या मैत्रीतूनच आम्ही एकत्र आलो. असं प्रेम डेव्हलप प्रेम झालं. डेव्हलप झालं. पण सुरुवातीला ह्यांनी नकार दिला होता. हो, मी एकदम फ्री होतो. हा, मी इकडून जाते की तिकडून जाते मागे. मागे मागे यायचे. हा, काय हो गुरुजी, सांगा ना. मागे मागे नाही, म्हणजे असं हा, त्या म्हणतात हो, तुम्ही म्हणतात नाही. बर, वा, अशी जोडी आहे, त्यातली गोडी आहे. मला वाटतं हे मूग छान भाजून झालेले तुपावरती. पुढे काय करूया? आता आपण बाउल घेणार आहोत, ते बरं. मिश्रण काढून घ्यायचं. ठीक आहे. इकडे बाउल आहे. तिकडे असेल हो बाऊल. हे कधी स्वयंपाकात मदत करतात का तुम्हाला? हो, किती वेळा? खूप वेळेस. वर्षातून एकदा? नाही नाही, नेहमी. नेहमी करतात? हो, बर. नेहमी. गॅस बंद करू? हो. आता हे मिश्रण आपलं भाजून झालेलं आहे. हो. याच्यामध्ये आपण काजू बदाम घालणार आहोत, जे आपण तुपावरती भाजून घेतलेले. छान. नंतर गुळ आहे. हा गुळ आपण हातानेच कुस्करून मिक्स करायचं. मिक्स करायचं. बरं, मिक्स करण्यावरून आठवलं, मागे जी मंडळी आपली आज मिक्स झालेली आपल्यात, हे नातेवाईक आहेत सगळे? हो सगळे? हो हो. अरे वा. आता काय मिक्स झाल्यावर? आता हे आपण मिश्रण सगळं करून घेतलेलं हां. आहे एकत्र. आणि हे गरम असतानाच लाडू बांधायचे. घ्या मग, बांधायला घ्या. आपले लाडू आता तयार आहेत. आणि ह्याला काय गार्निश करायचं का? हो हो. बर. काजू बदाम आणि मनुके. मग एक टाकून ठेवा ना, म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना सांगता येईल. वा, मुगाचे लाडू ताईंनी छान वळायला घेतलेले आहेत. तुम्ही मात्र वेळ वाया घालू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण मुगाचे लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर कढई ठेवून हिरवे मूग नीट भाजून घ्यावेत. त्यानंतर ते मिक्सरवर बारीक दळून घ्यावेत. काजू आणि बदामाचे काप करून घ्यावेत. कढईत तूप घेऊन ते गरम झाल्यावर हे तुकडे चांगले परतून घ्यावेत. आता कढईत भाजलेल्या मुगाची पावडर घेऊन ती तुपावर नीट परतून घ्यावी. नीट भाजून घेतल्यावर ही पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यावी. त्यात परतून घेतलेले काजू बदामचे तुकडे, त्यानंतर ते गरम असतानाच त्यात गूळ घालून लाडू वळून घ्यावेत. मुगाचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. चला, पहिला पदार्थ पाहिलाय जो गोड होता. दिवाळीच्या निमित्ताने गोड पदार्थ झाला. आता दुसरा गव्हाच्या पिठाची चकली. गव्हाच्या पिठाची चकली. एरवी आपण भाजणी वापरतो. हो हो, पण हे वेगळं काहीतरी गव्हाचं पीठ. कुणी शिकवला हा पदार्थ तुम्हाला? हा, आईने. तुमच्या आईने? हो, आईने तुम्ही? शिकवलंय. वा, फार छान. काय करायचं? साहित्य आधी काय ते सांगा मला. हे आहे गव्हाचं पीठ. हा साचा चकली काढण्यासाठी. हे लाल तिखट, हळद, मीठ, धणाजिरा पावडर आणि पांढरे तीळ. वा, याच्यातही मोजकच साहित्य आहे. हो. तुम्ही एक मात्र गंमत हुशारी केली आज. काय सांगा? शक्य तितक्या कमी प्रमाणात पदार्थ करतायत की भाऊला काही घरी घेऊन जाताच येऊ नये. ओके, ठीक आहे. साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृती पहिल्यांदा करूया. हा,
मग त्याआधी जरा गप्पा आम्हाला खूप आवडतात मारायला. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ह्यांना विचारलं ह्या तर नाही म्हणल्या, हो तुमच्या घरी सांगितलं लगेच हो म्हणले? लगेच हो बोलले. मानेनं नाही तोंडानं हो म्हणायला काहीच कळलं कारण का घरचे बोलले तुला पसंत आहे ना तर एक्सेप्ट. काही विषय नाही. नाही. आणि हे इकडचे डिपार्टमेंट ते विचारायला सांगितलं होतं पण पहिले स्टार्टिंगला नाहीच बोललेलं कारण त्यांना अरेंज मॅरेज करायचं होतं, लव नव्हतं करायचं. अच्छा. असं मग कसं काय त्यांच्या कलानी गेली गाडी? मग थोड्या दिवस मी वाट बघितली, परत वाटच बघितली का? हा. काय माझ्या मित्राला सारखी वाट बघायला लावली यांनी. नंतर मग हिने स्वतःच विचारलं घरी. हा. मग नंतर मग विचारल्यानंतर मग जुळून आलं म्हणजे मग आम्ही त्यांच्या घरी गेलो विचारायला. मग ते एक मीटिंग झाली, त्यानंतर मग सेटिंग झाली, मीटिंग झाली, सेटिंग झाली, लग्न झालं. वा, तुम्ही फार वेळ घेतला होता त्यांना हो म्हणायला. ठीक आहे, चला कृती काय करूया पहिल्यांदा? आपल्याला हे पीठ वाफवण्यासाठी मऊ कापड लागेल. बर. पुढं हे आपण बांधून घ्यायचं चांगलं. हा. याच्यात पाणी जाणार नाही अशा प्रकारे आपण हे पीठ बांधून घ्यायचं. बर. आणि आता आपण स्टीम द्यायची. त्याला एक 20 मिनिटं स्टीमसाठी ठेवायचं. गव्हाचं हे पीठ आपण फडक्यामध्ये बांधलेलं आहे, त्याला छान वाफ काढून घेऊया 20 मिनिटं. आणि तसा गोळा तयार झाला की मग वळूया पुढच्या कृतीकडे. पिठाचा गोळा आपण छान वाफवून घेतला स्टीमरमध्ये. आता काय? हां, आता आपण वाफवून घेतलेला गोळा थंड झाला की फोडून आपण हे मिश्रण याच्यात घालणार आहोत. मिश्रण म्हणजे हे सगळे मसाले? हो हो. आणि मग घालून परत मिक्स करायचं का? मिक्स करायचं आणि मग चकली काढणार. हो, म्हणजे परत पाणी घालून परत मळायचं. मळायचं. ठीक आहे. वाफवलेला हा जो गोळा आहे तो गार झाला की फोडून घेऊया, मसाल्यांसह तो छान मळून घेऊया, मग वळूया पुढच्या कृतीकडे. वाफवलेला गोळा आपण छान परत एकदा हे सगळे पदार्थ घालून मळून घेतला, त्याच्यामुळे त्याला आता रंग आला. हो हो. मला आजपर्यंत असं वाटायचं की या जगामध्ये फक्त मीच जास्त लहरी आहे, पण माझ्यापेक्षा निसर्गही लहरी आहे. संध्याकाळी व्हायच्या आत अंधार पडायला लागला पावसामुळे, हो की नाही? पण ठीक आहे, आपण आपलं काम पूर्ण करूया. आता काय? आपण आता ह्या साच्यामध्ये आपण हे मिश्रण घालणार आहोत आणि चकल्या पाडणार आहोत. येस, घाला. वा, तोपर्यंत मी गॅस लावून ठेवतो. त्या पदार्थाला आपण नाव काय दिले? गव्हाच्या पिठाची चकली. गव्हाच्या पिठाची चकली. तुम्ही जर केअरफुली पाहिलं, एरवी आपण भाजणी वापरतो, पण ह्याच्यामध्ये आधी वेगळं काहीतरी. ह्याच्यात आधी मुळात आपण गव्हाचं पीठ वाफवून घेतलं, ते कडक झाल्यावर फोडून घेतलं, हे सगळे मसाले घालून छान ते परत मिक्स केलं. आता चकल्या पाडायच्या. पाडा. चकली हा पदार्थ किती अट्रॅक्टिव्ह असतो बघा. सगळ्या कुटुंबाचं लक्ष तिकडे गेलं. कशी चकली होती. वा, सोडात म्हणजे कसं, मी एक खातो तोपर्यंत तुम्ही पुढच्या करा. वा 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 वा. ही जी पहिली गरमागरम चकली आहे, अर्थात ही खाण्याचा मान फक्त माझा आहे. बाकीच्या चकल्या झाल्यानंतर मग बाकीच्यांना मिळणार. पण तोवर तुम्ही लिहून घ्या गव्हाच्या पिठाच्या चकलीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. प्रथम एका मऊ कापडात गव्हाचं पीठ घेऊन त्यात पाणी शिरणार नाही अशा पद्धतीने ते बांधून घ्यावं आणि नंतर ही पुरचुंडी स्टीमरमध्ये ठेवून 20 मिनिटं वाफवून घ्यावी. तयार चकलीच्या मिश्रणाचा गोळा चकलीच्या साच्यात घालून चकल्या पाडून घ्याव्यात आणि गरम तेलात खुसखुशीत तळून घ्याव्यात. गव्हाच्या पिठाच्या खमंग कुरकुरीत चकल्या तयार आहेत. चकली आणि मुगाचे लाडू आहेत तयार. आता ते कुणीतरी खायला पाहिजेत ना, तर ते खाण्याचं काम मी करतो आणि तुम्हाला एक वेगळं काम देतो. काय झालंय, मी कधीच थिल्लरपणा करत नाही, म्हणून माझ्याकडे खूप चिल्लर आहे. तर ही चिल्लर ही तुमच्यासाठी साहेब, आणि तुम्ही कंडक्टर आहात, त्याच्यामुळे नाण्यांशी तुमचा संबंध येतो. तर मोजून दाखवा, ज्यांचं आधी होईल ते बघूया, विनर असतील त्यांना मी पहिल्यांदा चकली खायला देणार आहे. घाई करू नका, थांबा, मी अजून 3 स्टार्ट म्हणलं नाहीये. काढायचं. हे बघा, तुम्ही आयुष्यात लव्ह मॅरेजची बेस्ट गाडी पकडली, त्याच्या कंडक्टर हे आहेत. तुम्हालाही जिंकायचं, लक्षात ठेवा. 3, 2, 1 स्टार्ट. मी खातो चकली. कुणालराव, चकली पाहिजे ना? पटपट मोजा. कुणालरावचं काही खरं नाही. 53, 53, 54, 55. तुम्ही हाडाच्या कंडक्टर आहात हे तुम्ही प्रूव्ह केलं.
त्यांच्यापेक्षा आधीच तुम्ही मोजून मोकळे झालात. यांनी 1-2 चिल्लर खाली सुद्धा सांडली. असो, ठीक आहे, हरकत नाही. गंमत म्हणून आपला हा खेळ खेळलो आपण. पण आजच्या भागात फार छान वाटलं. एकतर काय दिवाळीचे दिवस आहेत, गोडधोड आणि खमंग पदार्थ झाले. झी मराठीकडनं या गोडी असलेल्या जोडीसाठी ही प्रेमाची भेटवस्तू. हे घाला तुमच्या कंडक्टर मालकिणीच्या गळ्यात. वा 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 वा. लग्नासाठी होकाराची ज्यांनी वाट पाहिली त्यांच्यासाठी हा बहुमान झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून. क्या बात आहे. वा, फार छान. आणि दिवाळी आहे म्हणल्यानंतर आपल्या घरी पाहुणे आले की आपण त्यांना छान भेटवस्तू देतो. पण मीच ह्यांच्या घरी पाहुणा म्हणून आलो आणि मीच भेटवस्तू आणलेली आहे. तर ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्यासाठी धन्यवाद, खूप शुभेच्छा. गोड आणि खमंग पदार्थ खाण्याआधी या सिनियर व्यक्तीला जर मी इथे आमंत्रित नाही केलं तर मला मिळेल ठेंगा, जे मला करिअरच्या दृष्टीने परवडणारं नाही आहे. त्यामुळे चकली पाहिल्यानंतर त्यांचे असे एक्सप्रेशन झालेले आहेत. आम्ही आता सगळे मिळून या कुटुंबासह दिवाळीच्या निमित्ताने गोड आणि खमंग पदार्थाचा घेतो आस्वाद. तुम्ही मात्र घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.